नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याचे टाईमटेबल येणे सुरू झालेलं आहे. तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. आतापर्यंत तुम्हाला मी अमरावती विभागाचं टाईमटेबल, त्याच्यानंतर नाशिक विभागाचं टाईमटेबल आणि आत्ता जर बघितलं तर गडचिरोली विभागाचं जे टाईमटेबल आहे ते आलेलं आहे. तर त्याचं तुम्हाला काय करेल टाईमटेबल देईल मी. आता तुम्हाला काय करेल पहिलं तर या गोष्टी सांगेल. तुम्हाला त्या टाईमटेबलविषयी माहिती देईन मी. तर हे टाईमटेबल आहे हे गडचिरोली विभागासाठी. तर गडचिरोली विभागासाठी जर पाहिलं तर याच्यानुसार बघितलं तुम्ही, तर तुम्हाला काय करायचं आहे, की हे प्रत्येक पेपरला हे पाठवण्यात येणार आहे. 17 तारखेला प्रसिद्ध करता येणार आहे हे. तर याच्यानुसार जर बघितलं आजच ॲक्चुअली ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहे. तर 21 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. मध्यवर्ती कास्ट भांडार, चांदोळा रोड, गडचिरोली इथं होणार आहे हे. तुमचं हे. त्याच्यामध्ये काय करायला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतरनं काय करायला लागेल तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तुम्हाला कॉपी लागणार आहे. सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या लागणार आहेत. आणि जर बघाल तर डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार? सॉरी, प्रवेश हॉल तिकीट लागणार, ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतंही एक लागणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्मची प्रिंट लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता संदर्भात सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर वयाच्या पुराव्याच्या संदर्भात जन्मदाखला किंवा 10वीचं सर्टिफिकेट किंवा टी-सीची झेरॉक्स लागेल. त्याच्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात तुम्हाला म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्या संदर्भात असेल तर त्यांना सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असल्यास लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरनं बघा रहिवासी प्रमाणपत्र लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस असेल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतरनं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल तुम्हाला दिलेलं आहे. आत्महत्याग्रस्त पाल्य असेल तर त्याच्या संदर्भात सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त आरक्षणासाठी त्याच्या संदर्भात सर्टिफिकेट. विश्वास क्षेत्र असेल तर तुम्हाला तसेच सर्टिफिकेट. प्रकल्पग्रस्तासाठी तुम्हाला सर्टिफिकेट. त्याच्यानंतरनं रोजंदारी मजूर असेल तर त्याचं सर्टिफिकेट. खेळाडू असेल त्याचं सर्टिफिकेट. अंशकालीन पदवीधर असेल तर त्याचं सर्टिफिकेट. माजी सैनिक असेल सर्टिफिकेट. होमगार्डसाठी सर्टिफिकेट. भूकंपग्रस्त सर्टिफिकेट. त्याच्यानंतरनं 2 पासपोर्ट साइज फोटो लागेल आणि त्याच्यानंतरनं त्याला ते सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायला लागेल, की एक फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच्यानंतरनं एक 14 नंबर परिशिष्ट आहे ते तुम्हाला लागणार आहे, वचनपत्र लागणार आहे. तर त्याशिवाय तुम्हाला धाव चाचणी करता येणार नाही. ही गोष्ट आहे. तर ही माहिती होती. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.